नमस्कार, मी लता शंकर पुजारी. माझे मिस्टर पाटणकर हायस्कूलला उपमुख्याध्यापक म्हणून काम करतात. मी कोल्हापूरमध्ये पाचगाव रोडला योगेश्वरीमध्ये राहते. माझं चौघांचंच कुटुंब आहे. मिस्टर, 2 मुले. माझा मोठा मुलगा जॉब करतो आहे, छोटा मुलगा MAच्या सेकंड इयरला आहे. मला आज महिला दिनानिमित्त इथं बोलायची जी संधी दिली, बिनधास्त बोला या चॅनलच्या अंतर्गत, त्यांचे मी आभार मानते आणि खूप खूप धन्यवाद त्यांचे की त्यांना आम्हाला बिनधास्त बोला असं एक हे उपलब्ध करून दिलं. तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी आता एक समाजसेविका आहे आणि मी जरगनगरमध्ये जरग फाउंडेशन येते, वैभवी जरग यांचा फाउंडेशन आहे, तिथं मी समाजसेविका म्हणून काम करते. आणि तसंच आम्ही भारतीय महिला मंच यांची पण एक सदस्य आहे. तर माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी 1.5 वर्षाची होते आणि माझे वडील वॉटर सप्लाय येथे सरकारी कर्मचारी होते आणि माझी बहीण 3 महिन्याची होती. त्यावेळेला आमच्यावर एक मोठं संकट म्हणजे माझे वडील अपघाती गेले. सगळी जबाबदारी माझ्या आईवर आली. 2 मुलींचा सांभाळ करायचा आणि वडिलांकडचे जे नातेवाईक आहेत त्यांनी आम्हाला म्हणजे सपोर्ट केला नाही, पण माझ्या आईच्या माहेरचे जे नातेवाईक आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. आमच्या वडिलांची जी सर्व्हिस होती ती माझ्या आईला लावली, पण आम्ही लहान असल्यामुळे ते आमचा सांभाळ कसा करायचा, पण त्यावेळी त्या नातेवाईकांनी आम्हा दोघींना सांभाळलं. असं करत मी ज्या वेळेला लहान 1लीला होते, त्यावेळेला 1लीला शिकत होते, त्यावेळेला माझ्या बहिणीची जबाबदारी माझ्यावर आली. मग शिकत असताना असं वाटलं की त्या बहिणीची जबाबदारी घेत असताना मला पुढच्या वर्गात जायचं होते, ते मी एकाच वर्गात कवर केलं, कारण दोघींचा खर्च आमच्या आईला झेपता यावा म्हणून. असं करत मी 4थीपर्यंत शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर 5वीला गेले. 5वीला परत आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळं आमच्या दोन्ही बहिणींचं शिक्षण एकाच वर्गात केलं आम्ही आणि शिक्षण पूर्ण झालं. पण मध्ये आमच्या आईला असं वाटलं की मी 9वीत असताना माझ्या आईनं माझं शिक्षण थांबवलं, कारण त्यावेळेला लवकर लग्न करायचे. माझ्या आईनं असा निर्णय घेतला की मी हिचं लग्न लावून दिलं तर मी एका जबाबदारीतनं मुक्त होते. त्यांनी स्थळ काढलं, माझं लग्न लावून दिलं, पण लग्नानंतर माझ्याकडं दुसरी जबाबदारी आली परत आणि तिथं कठीण प्रसंग असा होता की तिकडची जी भाषा होती ती कन्नड आणि माझी भाषा होती ती मराठी. मग ह्या संसार चालू केला, पण संसार करत असताना त्यांचं मोठं कुटुंब होतं. मग संसारातनं त्यांना समजून घेत मी 4 वर्ष संसार माझा पुढं ठेवला चालू. त्यानंतर मला मोठा मुलगा झाला. मोठ्या मुलग्याला मी 7 महिन्याची प्रेग्नंट होते. त्यावेळेला सगळ्यात पहिला माझ्या आयुष्याचं एक शिकवण म्हणून मला त्यावेळेला मिळाली की माझ्या मुलाच्या 7व्या महिन्यातच डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ब्लड चढवायला लागणार, कारण तुमच्या शरीरात ब्लड कमी आहे. मग 4 दिवस सलग आम्हाला ब्लड चढवायचं होतं आणि सरांना जॉबमुळं 5व्या दिवशी यायला जमलं नाही आणि त्या दिवशी शेवटची बॉटल चढवायची होती. पण आई जॉब करत होती, बहिणीचं छोट्या लग्न झालेलं, ती सासरी होती. ब्लड आणण्यासाठी कोणच नव्हतं माझ्या शेजारी आणि त्या हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डला 2च पेशंट होते, बाकीचे सगळे स्पेशल वॉर्डला होते. मग माझ्यासाठी रक्त कोण आणणार, मग हा मोठा प्रश्न होता माझ्याकडं. मग मी नर्सला रिक्वेस्ट केली की मला थोडा वेळ तुम्ही बाहेर सोडा, मी ब्लड घेऊन येते म्हणून. पण खूप चांगलं तिनं मला सपोर्ट केला की डॉक्टर 10 वाजता OPDला यायचे आणि 9 वाजता ब्लड बँक उघडायची. मग मी माझ्या हाताला जी सिरिंज सुई लावलेली होती ती तशी त्याला रुमाल गुंडाळले आणि ब्लड बँकेत गेले. ब्लड स्वतः खरेदी केलं आणि ते ब्लड मी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर यायच्या आत त्या नर्सला दिलं आणि त्यांना सांगितलं की मला चढवा म्हणून. ही गोष्ट फक्त मला आणि त्या नर्सलाच माहिती होती आणि नंतर माझ्या मिस्टरांना माहीत झाली. आणि ते ब्लड चढवत असताना असं एक हे झालं की
की स्वतःसाठी स्वतःच मदत करायला पाहिजे, की त्यावेळेला तुम्हाला कोणच मदत करणार नाही. अशी वेळच ती आलेली की त्यावेळेला मी माझ्या मनावरती वाक्य कोरलं गेलं की तुम्ही स्वतःसाठी मदत करू शकताय, इतर बाहेरची मदत तुम्हाला मिळो अगर न मिळो. पण ब्लड चढवत असताना माझ्या डोळ्याला झापड यायची, कारण ते जसं शरीरात जायचं त्यावेळेला डोळ्याला अशी झोप यायची. पण शेजारी कोण नसल्यामुळं मी पाण्यामध्ये रुमाल भिजवायचे आणि ते डोळ्याला पुसायचे, का तर मला झोप येऊ नये. डॉक्टरने सांगितलेलं आणि नर्सनी पण सांगितलेलं, जर ही बॉटल संपली आणि चुकून तुम्हाला जर झोप लागली तर जेवढं चढलं रक्त तेवढं परत रिटर्न त्या बॉटलमध्ये जाणार. मी ह्या भीतीनं मी झोपत नव्हते. रुमाल पाण्यानं बुडवून परत ते डोळे पुसायचे आणि परत डोळे उघडे ठेवायचे. असे भरपूर कठीण प्रसंग माझ्यात जसजसे येत गेले त्यावेळेला मी ठरवलं की नाही, मी स्वतःसाठी मी स्वतःच उभा राहणार. आणि मोठा मुलगा झाल्यानंतर कुटुंबात एक सदस्य वाढला, परत आर्थिक चणचण. मग मुलगा 1 वर्षाचा झाल्यानंतर माझ्या असं वाटायला आलं की आपल्याला काहीतरी आता करायला पाहिजे. मग मी 1 वर्षाच्या मुलाला घेऊन मी शिवण क्लास शिकायचं ठरलं. शिकायला गेले, 3 महिने कोर्स केला. शिवणकाम माझं चालू राहिलं आणि शिवणकाम चालू होत असताना 2 वर्ष पूर्ण झाले की 2 वर्षात मी भरपूर म्हणजे माझ्यासाठी मी इन्कम केला. पण परत छोट्या मुलग्याला प्रेग्नंट राहिले, माझं शिवणकाम थांबलं. छोटा मुलगा झाला त्यावेळेला माझं काम थांबलेलं होतं, परत आर्थिक चणचण होती. मग त्यावेळेला काय करायचं, मग मी मोठ्या मुलग्याला अंगणवाडीत सोडलं आणि त्या 2-3 महिन्याच्या बाळाला घेऊन मी लोकरीचे तोरण विणायचे, रुमाल विणायचे, हे करायला लागले. निदान घर बसल्या निदान तेवढं तरी मला 4 पैसे हाताला लागतील म्हणून. असं करत तो 1 वर्ष गेला. माझा छोटा मुलगा पण 2 वर्ष होईस्तोपर्यंत मी असंच काहीतरी टेलरिंग काम, विणकाम असं करत घालवले. ज्या वेळेला माझा छोटा मुलगा 1लीला जायचा होता, म्हणजे अंगणवाडीत होता, त्यावेळेला असं वाटायलं की आमच्या भागात प्रतिस्पर्धी वाढलेली, टेलरिंग कामाला असू दे किंवा इतर लोकरीच्या ह्याला असू दे. मग म्हटलं आता पण वेगळं काहीतरी करायचं म्हणजे मग मी त्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन पार्लर कोर्ससाठी बाहेर पडले. 3 महिन्याचा कोर्स पूर्ण केला पार्लरचा आणि मी घरी पार्लर चालू केलं थोडक्यात. मग 2-3 वर्ष गेले. त्यावेळेला माझा मोठा मुलगा 1ली-2रीला जायला लागला आणि पार्लर काम चालू असताना परत तिथं पण प्रतिस्पर्धी चालू झाले. मग काय करायला लागले, मी घरी पार्लर न करता मी बाहेर जॉब करायचं ठरवलं पार्लरला जाऊन. मग पार्लरचा जॉब करत असताना की वेळेची बचत करायची होती मला, कारण मी सकाळी 9ला पार्लर उघडायला जायचे आणि संध्याकाळी 7ला घरी यायचे. संध्याकाळी 7ला घरी येताना असं वाटायचं की बाबा दिवसभर आपण थकलो आहे, आपला वेळ कुठंतरी वाचला पाहिजे. ह्यासाठी मी 2 व्हीलर शिकले आणि असं वाटायला आलं की कमी वेळ आपला व्यवस्थित कुटुंबाला पण जातो आहे आणि कामासाठी पण जातो आहे. हे करत असताना परत असं वाटायला लागलं की माझ्या मुलांचं शिक्षण पण मला गरजेचं आहे. मग त्यावेळेला मी असं ठरवलं की आपण घरी बसल्या काहीतरी करावं. पण काय म्हणतात की नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं. त्यावेळेला माझा मोठा ॲक्सिडेंट झाला. असं झालं की असं वाटायला की परत आता मी ॲक्सिडेंटमधून उभारतच नाही. मी 3 महिने इनरवर होते आणि असं वाटतं की काय आयुष्यात मी अंथरूण धरूनच राहणार. मुलांचे चेहरे बघितले असं वाटायचं की आता हे पुढं काय करायचं म्हणून. मग त्याच्यातून मी ठरवलं की नाही, आपल्याला ह्यातनं कवर व्हायचं आहे आणि मला मुलांच्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करायचं आहे. ह्याच्यासाठी मी आयुर्वेदिक भरपूर उपचार केले, दवाखाना भरपूर ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी स्वतःवर उपचार करून घेतले आणि त्यातून कवर झाले. खरं माझा मोठा मुलगा 9वीला होता. त्याचं शिक्षण महत्त्वाचं होतं, कारण 9वी हा 10वी-12वीचा पाया असल्यामुळं. त्यावेळेला म्हटलं की आता थांबूया आपण, कारण हे 2 वर्ष मी मुलग्यासाठी दिले तर उद्या त्याचं भविष्य घडणार आहे. मी पूर्ण काम माझं थांबवलं आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायला लागले. माझ्या मोठ्या मुलग्याची 10वी पूर्ण झाली आणि त्याच वेळेला आमच्या भागामध्ये सरकारमान्य पार्लर कोर्स सर्टिफिकेट सकतचं वैभवी जरग यांनी मला कोर्ससाठी विचारलेलं की तुम्ही येऊ शकताय. मला सरकारी सर्टिफिकेट पाहिजे होतं. मग मी त्यांच्या कोर्सला हो म्हटले आणि त्या भागात त्यांनी कोर्स चालू केला. 1 महिन्याचा होता कोर्स सरकार मान्याचा
मला वाटलं की सर्टिफिकेट घेतल्यानंतर मला कुठंही पार्लर उघडता येईल आणि त्या दृष्टिकोनातून मी पार्लर कोर्स केला. पण वैभवी जरगांनी जरग फाउंडेशनची स्थापना केली एक दुसऱ्याच महिन्यात. त्यांचा फोन मला असा आला की मी असं फाउंडेशन चालू करते आणि तुम्ही मला तिथं सभासद म्हणून हव्यात आणि तुम्ही जॉईन व्हा. मी पहिल्यांदा 1-2 दिवस विचार केला. मला आपल्याला काहीतरी करायचं आहे हे मनात माझं कुठंतरी होतंच. मी बरं झालं म्हटलं मला संधी मिळाली. मग त्यानंतर मी 8 वर्ष आता त्यांच्याबरोबर काम करते जरग फाउंडेशनमध्ये आणि आता मी कमिटी मेंबर आहे. 1 वर्ष मी सभासद म्हणून काम केलं, त्याच्यानंतर कमिटी मेंबर म्हणूनच काम करते आहे. आता जवळजवळ मला 700 लेडीज ओळखतात. कुटुंबात पण जसं नाव झालं तसं माझं समाजात पण नाव झालं. आणि वैभवी जरग यांचं मी आभार मानते की त्यांनी मला इथं ज्या वेळेला मी सभासद झाले ते मी काहीच नव्हते. माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, माझा प्रामाणिकपणा बघून आणि जी त्यांच्याकडे बघून आम्ही सुधारणा केली स्वतःमध्ये, ते खरोखर मी त्यांचे आभार मानते की त्यांनी मला पुढं आणलं, त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि आज मी इथं तुमच्यासमोर बोलू शकते. आणि असं बरेच इव्हेंट की जे मी पुढं करू शकते असे त्यांचे कार्यक्रम मी स्वतः तिथं काम केले. आता असा विषय झाला की हे काम करत असताना मला आम्ही भारतीय महिला मंच या संस्थेतून पण सदस्य करून घेतलं मला करुणा मॅडमने. आता मी तिथं पण समाजसेवा करते आणि या सगळ्याचं श्रेय माझ्या मिस्टरांना पण मी देते. कारण जे मी काही धडपड करत होते, जी काही माझी ओळख झालेली, त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी मला कधी विरोध केला नाही, पण आता सपोर्ट भरपूर करतात. तसंच माझी मुलं पण मला सपोर्ट भरपूर करतात. त्यांना पण वाटलं की माझी आई काहीतरी चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या कामासाठी प्रयत्न करते. मला अशा महिलांच्यासाठी पण काम करायचं आहे की ज्या वेळेला माझी परिस्थिती होती, मला कोणी सपोर्ट केला नाही आणि त्यांच्यापर्यंत मला काहीतरी काम नेऊन द्यायचं आहे की त्यांना घर बसल्या काम, कारण त्या बाहेर पडू शकत नाहीत. त्यांच्या घरात वयस्कर लोक असतात, नातेवाईक असतात, लहान मुलं असतात. मग अशा लेडीजसाठी मला काम करायचं आहे, त्यांच्यापर्यंत कामाची संधी नेऊन द्यायची आहे. आणि त्या महिलांच्यासाठी मी एक संदेश देऊ इच्छिते की त्यांच्याकडं सगळ्यात मोठं साधन म्हणजे ते मोबाईल, की ह्या मोबाईलवरनं तुम्ही जगात कुठंही स्वतःचा व्यवसाय चालू करता, तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी पैसेसुद्धा खर्च करायला लागत नाहीत. त्या गोष्टी, ती कला तुम्हाला मोबाईलवर बघायला मिळते. माझ्या वेळेला असं काहीच नव्हतं. इतकी सगळी जास्त तुम्हाला जी संधी आलेली आहे त्याचा फायदा तुम्ही घ्या आणि त्या संधीचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्ही जर स्वतःसाठी प्रयत्न केले तर तुम्ही पुढे येणार, तुम्हाला त्याची देवाची पण साथ मिळणार. आणि काय म्हणतात की कसं वाक्य आहे की खुद ही को कर इतना बुलंद की खुदा खुद तुमसे पूछे की बता तेरी रजा क्या है. हे वाक्य मी माझ्या मनावर कोरलेलं होतं. ते आजपर्यंत मला जिथं जिथं असं वाटतं की मी हे करू शकणार नाही, का करू शकणार नाही, ही इतर लोक करू शकतात, ते मी का करू शकत नाही, हे मी त्यावेळेला ठरवते. आणि जे मला अशक्य आहे ते पण मी शक्य करून दाखवते. या सगळ्यामध्ये माझ्या मिस्टरांचा, माझ्या नातेवाईकांचा भरपूर सपोर्ट झाला. जाता जाता मी एवढंच सांगू इच्छिते की बिनधास्त बोला या चॅनलच्या अंतर्गत जी आम्हा महिलांना इथं संधी दिलेली आहे, हे खरोखर त्यांच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की आमच्यासारख्या साधारण स्त्रिया ज्या आहेत त्यांना कुठंच बोलता येत नाही किंवा पुढं येऊन सांगता येत नाही, असं मीडियासमोर बोलता येत नाही. हे फक्त मोठ्या व्यक्तींनाच बोलता येते. पण आमच्यासारख्या साधारण स्त्रिया इथं येऊन बोलल्या, ह्याच्यासाठी मी बिनधास्त बोला या चॅनलला खूप खूप धन्यवाद देते.